Okay, now it is live. Yes, okay. आज 1 मे महाराष्ट्र दिन, म्हणजे आपला महाराष्ट्र आज 61 साजरी करतो आहे, हिरक महोत्सव आणि जागतिक कामगार दिन. तर अशा या दोन्ही दिनांच्या आपल्या या माणुसकीच्या दूतांना सर्वांना खूप खूप हार्दिक सदिच्छा. जय महाराष्ट्र आणि आपला नेहमीचा जय भारत सुद्धा. मित्रहो, आपण हा आजचा आपला 34वा अभ्यास वर्ग आहे आणि आत्ताची जी थीम आहे सध्या चालू असलेली संतांची प्रबोधन परंपरा, या थीमवर बोलण्यासाठी इस्लामपूरमध्ये सांगली तिथून प्राध्यापक डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सर आज आपल्यात आहेत, जे आपल्याला संत नामदेवांविषयी अधिक माहिती देणार आहेत. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. ही जी काही आहे, आपण आपल्याकडे तरुण पिढी असो, खूप सारे स्वतःला ब्रह्मज्ञानी समजणारे लोक आय मी माईन असं म्हणत असतात. त्या फॉल्स इमेजेस आहेत साऱ्या, जे आत्मसमर्थन, आत्मघात, आत्मरंजन, आत्मनाश, काय सगळं काही ते होत असतं. आपल्याला या संतांची जी काही प्रबोधन परंपरा आहे ती त्यासाठीच जाणून घ्यायची आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आज परिस्थिती काय आहे, तर हे इन्फॉर्मेशन, त्या माहितीलाच पुढे ज्ञान म्हटलं जातं. खरं तर इन्फॉर्मेशन वेगळी आहे, ज्ञान वेगळं आहे आणि पुढचं विजडम, की ज्याला आपण शहाणपण असं म्हणतो, म्हणजे वाचन, विचार, विश्लेषण अशा पायऱ्या आपल्याला माहित नाही आहेत. आणि हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की हे जाणून घ्या. सर्वांभूती दया, सर्व भावे करुणा, ही जी कंपॅशन आहे, खरं तर सिंपथी नसून पुढे एम्पथी आहे, समानुभूती आहे, ही बुद्धाची शाळा आहे. आणि बुद्धाची शाळा म्हणजे माणुसकीची शाळा आहे. या जगात दुःख आहे, त्याला कारण आहे, त्याला उपाय आहे. आणि म्हणून हे जाणून घ्यायचंय आपल्याला की समाजोन्मुख कार्यकर्तृत्व आणि क्रांतदर्शी असं व्यक्तित्व असणाऱ्या संत नामदेवांना आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. नामाज्ञाना तुका एका या मराठी मनांमध्ये जेवढे रुजायला हवेत तेवढे अजून रुजलेले नाहीयेत. या महामानवांचा विचार वारसा या मातीत रुजणं आवश्यक आहे. संतांची प्रबोधन परंपरा या व्याख्यानमालेचा, तर या अभ्यास वर्गाचा हा खटाटोप त्यासाठीच आहे. या देशात आज काय परिस्थिती आहे, सर्व उभं आडवं ध्रुवीकरण, पोलरायझेशन झालेलं आहे, सहिष्णुता लोप पावत चाललेली आहे. आणि म्हणून या जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या, वर्ग, वर्ण अशी ज्या काही अशा अनेक माणूसपणाच्या आड येणाऱ्या ज्या भिंती आहेत त्या गाडून आपल्याला माणुसकीचे नवे सेतू उभारायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला संत नामदेव समजून घ्यायचे आहेत. संत नामदेव अर्थात या वारकरी संप्रदायात असलेली ही सर्वस्पर्शी अशी माणुसकी, ही समता, संत नामदेवांच्या सांस्कृतिक प्रबोधनाला सर्वस्पर्शी अशा माणुसकीचं, मानवतावादाचं अधिष्ठान लाभलेलं आहे. अवघा एक माणूस, जे भारतीय माणूस, हे एकत्व, हे भारतीयत्व संत नामदेवांनी अधोरेखित केलेलं आहे. थेट उत्तर भारतापर्यंत, पंजाब पर्यंत त्यांच्या अलौकिक अशा अभंग गाथेचा आणि भ्रमण गाथेचा आजही विशेष प्रभाव दिसून येतो. आपण त्यांना अधिक जाणून घेऊया. प्राध्यापक श्यामसुंदर मिरजकर सर, की ज्यांच्या इस्लामपूरमध्ये आत्ता अवकाळी पाऊस चालू आहे, परंतु त्याही परिस्थितीत आपण त्यांना समजून घेणार आहोत, ऐकून घेणार आहोत. मी आपल्या मान्यवर वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी माणुसकीचे एक प्रमुख शिलेदार शिवाजी राजे नायकवडी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या मान्यवरांचा अल्प परिचय करून द्यावा. जय भारत. आज प्राध्यापक डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सर हे आपल्या पुढे संत नामदेव अर्थात सर्वस्पर्शी माणुसकी, माणसात माणूसपण पेरणाऱ्या या शाळेमध्ये आज
अभ्यास वर्गही तितकाच या ठिकाणी एक दर्जेदार आहे. कारण जी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे, संत नामदेवांच्या संदर्भात अभ्यासात्मक मांडणी करणारे आपल्याला लाभलेले डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सर यांचा 26 एप्रिल 1973 म्हणजे आता 4 दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केला आहे. त्यांचं शिक्षण MA मराठी आहे, PhD नेट परीक्षा झालेली आहे आणि ते सध्या सातारा जिल्ह्यातील मायनी येथे कला वाणिज्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. कवी आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. एक अस्वस्थ शहरांच्या कविता आणि नारी जातक. संत नामदेवांच्या समाजशास्त्रीय अभ्यास समीक्षासह 10 पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. अन्य 5 पुस्तकांचं संपादन सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलंय. त्यांना पुरस्कार नाशिक येथे विशाखा काव्य पुरस्कार हा त्यांना मिळालाय आणि यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मुंबई या ठिकाणी त्यांना तो यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मिळालाय. असे 10 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले. अशी महनीय व्यक्ती डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सर. विषय आहे त्यांचा संत नामदेव अर्थात सर्वस्पर्शी माणुसकी. मला वाटतं इतका परिचय तर खूप झाला, कारण त्यांना आपल्याला खूप ऐकायचंय. जय भारत. शेरकर सर. प्राध्यापक डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर तर स्वागत आहे. यस. सुरू करूया. मिशन माणुसकी यांच्या अंतर्गतची आज माणुसकीची शाळा आणि त्यांचा संत साहित्याचा परिचय करून घेण्याचा हा जो अभ्यास वर्ग आहे, या अभ्यास वर्गाचं संयोजन करणारे आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यांना मी सविनय अभिवादन करतो. मला शाहीर संभाजी भगत दादांचा अगोदर फोन आला, त्यांनी संपर्क केला. त्यानंतर मारुती शेरकर यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क संवाद केला आणि या विषयावर बोलण्याची संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली. आज 1 मे आहे, जागतिक कामगार दिन आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. त्याचबरोबर आज मराठी राजभाषा दिन आहे. आणि या वैशिष्ट्यपूर्ण दिवशी आपण मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असणारे संत परंपरा आहे, त्याच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठी माणसांची म्हणून जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये एक मराठी माणूस हा अत्यंत स्वाभिमानी आहे आणि आपल्या मताचा आग्रह करणारा, एक वैचारिक ठसा उमटवणारा आणि फक्त आपल्या भाषेपुरताच नव्हे तर संपूर्ण आपल्या देशभरामध्ये मराठी माणसानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धुरीणत्व केलेलं आहे, नेतृत्व दिलेलं आहे. संत सुद्धा अपवाद नाही आहेत. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे, राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे संत, म्हणूनच आपण संत नामदेवांना ओळखत असतो आणि त्यांच्या संदर्भानं आज आपण काही गोष्टी समजावून घेऊयात. संत नामदेव अर्थात सर्वस्पर्शी माणुसकी, असं आज आपण चर्चेचा विषय, प्रतिपाद्य आपलं जे आहे ते ठेवलेलं आहे. माणुसकी, ह्युमॅनिटी हे एक मूल्य आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये माणसाला एक स्वतंत्र व्यक्तित्व, अस्तित्व आहे
ही धारणा मुळाशी आहे, केंद्रस्थानी आहे. आणि एक ह्युमन बिईंग म्हणून त्याच्याशी आपण अत्यंत आत्मीयतेनं, अत्यंत समतेनं, दयाभाव, करुणा या सगळ्या गोष्टीच्या रहित धरून त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये मैत्रभाव असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, माणसाची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे, अशा पद्धतीचा एक भाव असला पाहिजे. हे सगळं माणुसकीमध्ये अभिप्रेत आहे. माणुसकी हे एक मूल्य आहे. हे खर तर फार जुनंही आहे, पण पुन्हा पुन्हा ते झाकोळलं जातं वेगवेगळ्या कारणांनी. माणुसकीला तिलांजली दिली जाते, कधी धर्मसत्ता, कधी राजसत्ता, कधी बाहेरून आलेले आक्रमक, कधी स्वतःच्याच प्रांतातले नेतृत्वस्थानी, शीर्षस्थानी जाऊन बसलेले लोक हे माणुसकीच्या सगळ्या दिशा ह्या काळोख्या करून टाकत असतात. माणसाचं सगळं जगणं, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांच्या अस्तित्वाचं खुलण्याची क्षमता याला संकुचित करण्याचं काम सुद्धा काही वेळेला स्वतःच हित पाहू इच्छिणारे संकुचित वृत्तीचे लोक हे करत असतात. आणि त्यामुळं माणसाला एक पूर्णतः फुलण्याची संधीच मिळत नाही. माणसाला त्याचं एक आनंद भावी जीवन जगण्याची संधी मिळत नाही. आणि ते मिळावी म्हणून काही लोकांना पुन्हा पुन्हा काम करावं लागतं. त्यापैकी संत आहेत. संत हे बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो आहोत की धर्माच्या अंतर्गत संप्रदाय आणि विशिष्ट संप्रदायाच्या विचारांचा, मतांचा प्रचार प्रसार करणारे संत, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. संतांनी भक्ती सांगितली आणि मग अध्यात्म सांगितलं आणि मग तो परमात्मा, ईश्वर आणि भक्ती, चमत्कार अशा अनेक गोष्टींमध्ये संतांची चरित्र बऱ्याच वेळेला गुंफून टाकण्यात आलेली आपल्याला दिसतात. आज आपण पाहतो की विशेषतः वारकरी संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन, प्रवचन या गोष्टी घडत असतात. दूरदर्शनवरूनही ते दाखवलं जात असतं. परंतु कीर्तनकार, प्रवचनकार असणारे जे महाराज असतात हे संतांचा मूळ विचार विकृत न करता जसाच्या तसा मांडताना दिसत नाहीत. संतांना अभिप्रेत असणारा विचार हा नेमकेपणानं पोहोचवताना दिसत नाहीत. उलट संतांच्या कार्याच्या आधारानं मांडणी करत करत काही चुकीच्या गोष्टीच मांडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला जाणवतं. आपण या गोष्टी बाजूला ठेवून संतांना निखळ मानवतावादी कसे होते या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. कसं आहे बघा की धर्म आणि संप्रदाय या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. नामदेवांचा काळ हा इसवी सन 1270 हा त्यांचं जन्मवर्ष आहे, म्हणजे 13वं शतक आहे. आणि त्या काळामध्ये आपला महाराष्ट्रामध्ये कोणता धर्म होता, महाराष्ट्राची एकूण धार्मिक पातळीवरची पार्श्वभूमी काय होती, असा एक थोडासा विचार आपल्याला करायला पाहिजे. सामाजिक स्थिती काय होती, राजकीय स्थिती काय होती, असा एक विचार आपल्याला करायला पाहिजे. आज आपण हिंदू असा धर्म आपण शब्द प्रयोग वापरतो आहोत. वारकरी संतांच्या काळामध्ये हा शब्द रूढ नव्हता. हिंदू हा शब्द खूप उशिरा प्रचलित झालेला आहे आणि हिंदू हे नाव हे मुस्लिमांनी आपल्याला दिलेलं आहे. मुस्लिम राजवटी आल्यानंतर हिंदू शब्द प्रयोग वापरात आलेला आहे आणि त्यामुळे हिंदू धर्म ही संकल्पना खूप उशिरा सुरू झाली. त्याच्या अगोदर जो आपला इथला धर्म होता त्याला खरं तर वैदिक धर्म
श्रौत स्मार्त धर्म, वर्णाश्रम धर्म अशी वेगवेगळी नावं होती. काही लोक त्याला सनातन धर्म असं सुद्धा म्हणतात. ही अशी वेगवेगळी नावं होती. आणि याचं वैशिष्ट्य काय होतं, तर हा धर्म वर्णाश्रम, पुरुषार्थ, वेद या गोष्टींनी बद्ध होता, या गोष्टींच्या नीती नियमांनी बद्ध होता. आणि त्यामुळं इथलं जनजीवन जे आहे सर्वसामान्यांचं, ते एका चाकोरीमध्ये, एका चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आलेलं होतं. जो काय होता राजकीय दृष्ट्या त्याचा जरी विचार केला तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये नामदेवांच्या अगोदरपासून चालुक्य, कळचुरी, यादव अशी राजघराणी होऊन गेलेली होती. आणि ह्या सगळ्या राजघराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य करत असताना मात्र वैदिक परंपरेला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की या सगळ्या राजघराण्यांच्या मध्ये विशेषतः राजांच्या दरबारामध्ये ज्यांना आश्रय दिला जात होता, हे सगळे त्या काळातले अभिजन होते, ब्राह्मण वर्ग होता. आणि वैदिक परंपरेला पाठबळ राजसंस्थेकडून देण्यात आलेलं होतं. शंका पेंडसे नावाचे एक संत अभ्यासक आहेत आणि त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की यादव राजे हे वैदिक संस्कृतीचे व विद्यांचे भोक्ते होते. त्यांनी यज्ञयाग केले व विद्यांना उत्तेजन दिले. त्यांच्या कारकिर्दीत ज्योतिष, संगीत, वेदांत, धर्मशास्त्र, व्याकरण, वैद्यक इत्यादी शास्त्रांवर अनेक ग्रंथ झाले व मराठी भाषेत ग्रंथरचनेला सुरुवात याच काळात झाली. प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य हे याच कारकिर्दीत वे पावले. त्यांनी सिद्धांत शिरोमणी, करण कुतूहल, लीलावती हे ग्रंथ केले. यांचा मुलगा लक्ष्मीधर हा जैत्रपाळ यादवाच्या सभेत मुख्य पंडित होता. तर हे त्या काळाचं वर्णन. त्या काळात अनेक दान दिल्याचे नोंदी आहेत आणि त्या विशेषतः ब्राह्मणांनाच दान दिल्याच्या नोंदी सगळीकडे तुम्हाला बघायला. रामदेवराव यादवाचं राज्य आहे आणि त्याचा प्रधान जो आहे तो हेमाद्री पंडित आहे. हा हेमाद्री पंडित आहे, त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की त्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 वेगवेगळे व्रत विधी असे आहेत वर्षभरात करण्याचे, त्यामध्ये संकलित करण्यात आलेले आहे. तो कोश ग्रंथ आहे. वर्षाचे दिवस 365 आणि विधी जवळजवळ 2000. इतकं धार्मिक वेगवेगळ्या गोष्टींचा समाजावर पगडा त्या काळामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की वैदिक परंपरेनं झालं, लोक परंपरेनं ज्याला आपण म्हणू, किंवा बहुजनांचं काय अवस्था होती. स्थानपोथी नावाचा महानुभावांचा एक ग्रंथ, त्या स्थानपोथीमध्ये 153 वेगवेगळ्या देवतांचा उल्लेख आहे. शूद्र देवता असं म्हटलं गेलेलं आहे. 153 देवतांचा म्हणजे वेगवेगळ्या देवदेवता वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या यांचंही प्राबल्य मोठं आहे. एका बाजूला ही वैदिक त्यांना आलेली परंपरा, दुसऱ्या बाजूला ही लोक परंपरेतनं अनेक देवी देवता, त्याला शेंदरी देव असं नामदेवाने म्हटलेलं आहे. तर अशांची परंपरा. आणि याच्यामध्ये झालंय काय की सामान्य माणूस जो आहे त्याला दिशाहीनता त्याच्या नजरेसमोर आहे. त्याला नेमका मार्ग दिसत नाही, काय करावं हे कळत नाहीये. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतं की हे वातावरण असं असल्यामुळं नवा काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्या काळातली जी अत्यंत प्रज्ञावान असणारी माणसं आहेत ती करतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की 10वं शतक, 11वं शतक, 12वं शतक या शतकांमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संप्रदाय उदयाला आले. नाथ संप्रदाय जो भारतभर होता त्याचा प्रभाव होताच आपल्याकडे. नाथ संप्रदायाचा प्रवाह आपल्याकडे चालू होताच, परंतु त्याच्याच बरोबरीनं महानुभावांचा एक संप्रदाय जो सुरू झालेला आहे, तो चक्रधर त्याचे प्रमुख आहेत.
गोविंद प्रभू आहेत त्यांच्यामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला लिंगायत आहेत जिथं बसवेश्वरांनी एक वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जोडीला अल्लम प्रभू आहेत. तर हा हे सगळे एकाच धर्मांतर्गत वेगवेगळे संप्रदाय पुढे येतात. असं का होत असावं? नवे संप्रदाय, नवीन विचार मांडण्याची गरज का निर्माण होते? त्याचं सरळ साधं कारण आहे की जेव्हा एखादा प्रवाह असतो, तो प्रवाहाचा साचल्यासारखा होतो, तेव्हा तिथं साचलेपणामध्ये एक दुर्गंधी निर्माण होते. साचलेपणा हा संकुचितपणाकडे येतो आणि या साचलेपणाला प्रवाहित करण्याचं काम हे नवे भगीरथ करत असतात. नवे जे प्रज्ञावंत आहेत तेही करत असतात आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते नाकारून नव्या गोष्टी करत असतात. आणि म्हणून हे जे संप्रदाय आहेत ते वैदिक की अवैदिक असा एक प्रश्न पुढे येतो. ते वेदांना अनुसरूनच पुढे जाणार आहे की अवैदिक? तर तुमच्या असं बारकाईनं विचार केला तर असं लक्षात येईल की हे सगळे संप्रदाय हे कमी जास्त प्रमाणामध्ये वेद आणि वैदिक परंपरेला नाकारून नवी व्यवस्था मांडून पुढे जाणारे आहेत. महाभारताच्या वनपर्वामध्ये एक श्लोक आहे. तिथं काय म्हटलं गेलंय? तर्को अप्रतिष्ठः श्रुतया विभिन्नः न एको मुनिः यस्य मतं प्रमाणं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां भाजनो एत गत स पंथा. पंथ काय असतो? तर जो महाजन ज्या पद्धतीनं वागतात तो पंथ असतो, ते स्वीकारायचं असतं. कारण त्याचं कारण असं आहे की तर्क हा अप्रतिष्ठित आहे. वेगवेगळ्या श्रुती म्हणजे वेद जे आहेत ते सुद्धा वेगवेगळा विचार सांगतायत. मुनी जे आहेत वेगवेगळे, तर ते ऋषी जे आहेत ते ऋषी सुद्धा त्यांच्या मतांमध्ये एक प्रमाणता नाही आहे, एकसारखेपणा नाही आहे. आणि धर्माची तत्व ही गुहायाम आहेत, ते गुप्त आहेत, गुहेत असल्यासारखी आहेत. त्यामुळं जी शहाणी सुरती माणसं आहेत, महाजन आहेत, ज्या दिशेने जातात, ज्या पद्धतीने जातात तो खरा पंथ. आता महाजन त्याला समाजामध्ये म्हटलं जात होतं, ह्या महाजनांचं कर्तव्य असतं की समाजाला एका चांगल्या दिशेने घेऊन जाणं, पूर्ण दिशेनं प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं. पण तसं घडतं का? मुद्दा असा आहे, तसं घडतं का? नामदेवांच्या बाबतीत काय झालं? आपण थेट नामदेवांच्याकडे बाबतीत काय झालं? नामदेव एका शिंपी कुळातले आहेत, शिंपी जातीतले आहेत. शिंपी ही जात, ते आज बरेच शिंपी स्वतःला क्षत्रिय वगैरे समजतात. ते चुकीचं आहे. कारण क्षत्रियांचं धर्मशास्त्रानं नेमून दिलेलं काम जे आहे ते रक्षण करणं आहे सगळ्या समाजाचं. आणि शिंप्यांचं काम जे आहे ते कपडे विक्री करणं. काही लोक पूर्वी म्हणजे कपडे रंगवायचाही उद्योग करत होते शिंपी. त्यामुळे रंगारी शिंपी अशी फोटो जाती तुम्हाला दिसेल. आणि विशेष करून कपडे शिवणं हे शिंप्यांचं काम आहे. ते व्यापार कपडे विकणं म्हणजे नामदेवांनी स्वतः त्यांच्या अनेक अभंगांमध्ये त्याचे संदर्भ आहेत की कपडे विकायला नामदेव स्वतः गेलेले आहेत याचा, आणि कपडे शिवायला सुद्धा त्यांनी तो भाग केलेला आहे. त्या दोन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि हे काम करणारे ते शिंपी आहेत. शिंप्यांचं समाज रचनेमधलं स्थान जे आहे ते शूद्र आहे. शूद्र आहे आणि धर्मशास्त्र असं सांगतं की शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये, शिक्षण देण्याचा अधिकार नाही आहे, यज्ञ घालण्याचा अधिकार नाही आहे, त्यांना दान घेण्याचा पण अधिकार नाही आहे. त्यांना सेवा करायची आहे सगळ्या समाजाची. अशा पार्श्वभूमीवर अशा त्या सामाजिक स्थितीतल्या एका शिंपी कुटुंबामध्ये नामदेवांचा जन्म झालेला आहे. नामदेवांचे वडील जे आहेत ते दामासुती आहेत. पण तरीही लक्षात घ्या की शिंपी हे त्या काळामध्ये थोडे प्रतिष्ठित लोक मानले जातात. त्यांच्या बहुतांश शिंप्यांच्या मध्ये असंही आपल्याला आढळतं की शेठ
किंवा शेठ असं म्हणायची पद्धत आहे. तसे दामा शेट्टी आहेत. ते व्यापार करतात, उदीम करतायत, कपडे शिवतायत, विकतायत, प्रतिष्ठित आहेत पंढरपुरात. आणि त्या दामा शेट्टी आणि उणाई यांच्या पोटी हा मुलगा झालेला आहे. एक मुलगी झालेली आहे अगोदर, आणि दीर्घकाळ मूल नाही, आणि काही काळानंतर मुलगा झालेला आहे. हा मुलगा नवसाने झाला असंही कुठं कुठं लिहून दिलेलं आहे. अर्थात पूर्वी ही पद्धत होतीच की लवकर मूल बाळ झालं नाही तर या देवाला काही कारण घाल, त्या देवाला नवस बोल, ही पद्धत होतीच. तर अशा पद्धतीनं एका मध्यम जातीतल्या, आजच्या दृष्टीने विचार केला तर मध्यम जातीतल्या कुटुंबामध्ये नामदेवांचा जन्म झालेला आहे. नामदेवांनी त्याच्या संदर्भात असं एका अभंगात लिहिलेलं आहे, सिंपी याचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिव. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरामुक जीवी नव्हे केव्हा कधी. सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदा शिवी, नामा म्हणे सिवी, विठोबाची अंगी, म्हणून या जगी धन्य झालो. मी काय केलं, शिंप्याच्या कुळात जन्मलो आणि रात्रंदिवस शिवणकाम केलं, मला आरामच मिळाले नाहीये, थोडीशी सुद्धा विश्रांती मिळालेली नाहीये. रात्रंदिवस शिवत होतो. काय शिवत होतो? विठोबाची अंगी, आणि म्हणून या जगी धन्य झालो. मी शिवणकामच केलं. बघा की तुम्हाला गंमत वाटेल की सगळे जे संत आहेत वारकरी संप्रदायाचे, त्या संतांनी आपल्या व्यवसायाचं गौरवीकरण केलं. सावता असतील, नरहरी असतील, सगळे जे संत आहेत तुम्ही बघा की या सगळ्या संतांनी स्वतःच्या व्यवसायाचे संदर्भ दिले. कारण त्या काळामध्ये व्यवसायांना प्रतिष्ठा नव्हती. विशेषतः शूद्र म्हटलेल्या लोकांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा अजिबात नव्हती. संतांनी जाणीवपूर्वक व्यवसायाला प्रतिष्ठा दिली. तर हे मी केलेलं आहे. नामदेव असं म्हणतात, मी केलेलं आहे. रात्रंदिवस विठोबाची अंगी शिवलेली आहे. खरंच शिवणकाम केलं. विठ्ठल हा जो काही देव आहे, या देवाला मध्ये बसवंत करायचं काम नामदेवांनी केलं. हे नंतरच्या काळामध्ये संत तुकोबांनी सांगितलेलं. तर हा छोटासा पंढरपुरात जन्माला आलेला, पंढरपुरात लहानाचा मोठा झालेला हा नामदेव, याची खरं तर ओळख सगळीकडे बालभक्त म्हणून करून दिली जाते. अगदी लहानपणी 10व्या वर्षी वगैरे विठ्ठलाला घास भरवला, नैवेद्य खायला लावला, इतकी भक्ती होती, असं सगळं सांगितलं जातं. या अभंगाबाबत आपण चर्चा करूयात पुढे नंतर, कारण हा चमत्काराचा अभंग आहे. आणि तो चमत्कार कितपत खरा, की त्याच्यातून अजून वेगळा अर्थ नामदेवांना प्रस्तुत करायचा होता, हेही बघूया. कारण हे सगळं लिहून ठेवलंय, नोंदवून ठेवलेलं आहे, ते नामदेवांनीच नोंदवून ठेवलेलं आहे. हा जो चमत्काराचा भाग आहे तो नामदेवांनी स्वतःच नोंदवून ठेवलेला आहे. फक्त हा चमत्कार खरोखरच तसा घडला की अजून काही वेगळं सांगायचं होतं नामदेवांना, याचा विचार आपल्याला करावा लागेल काही प्रमाणात. नामदेव या पंढरपुरात आहे. विठ्ठल मंदिराच्या आसपास राहायची व्यवस्था आहे. आणि हे तसं एक धर्माच्या धार्मिकतेच्या दृष्टीने एक महत्वाचं क्षेत्र आहे पंढरपूर. विठ्ठल हा हळूहळू विकसित होत चाललेला देव आहे, लक्षात घ्या. म्हणजे पंढरपूरचं अगोदर जे आहे पांडुरंग पल्ली नावाचं ते खेड होतं. पल्ली म्हणजे खेड छोट, आणि त्या पल्लीपासून पूरपर्यंत नगरापर्यंत झालेला विकास हा 12व्या-13व्या शतकापर्यंत दिसतो आपल्याला. म्हणजे 84च्या शिलालेखामध्ये अनेकांनी आषाढी कार्तिकीच्या संदर्भानं मंदिराला दान दिल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. म्हणजे त्या काळामध्ये आषाढी कार्तिकी हळूहळू सुरू झालेलं होतं. म्हणजे नामदेव ज्ञानदेव यांच्या अगोदर आषाढी कार्तिकी होती, हा त्याचा एक पुरावा आहे, लक्षात घ्या. की ते सुरू झालेलं होतं. आणि हा विठ्ठल एक लोकदेव आहे. हा लोकदेव म्हणजे जरी आता म्हटलं जात असतं की हा विष्णूचा अवतार आहे, तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन हा विठ्ठल आहे. विठ्ठल हा ह्या विष्णूच्या दशावतारापेक्षा वेगळा आहे. त्या दशावतारामध्ये विठ्ठलाला स्थान नाही.
आणि त्याच्या सहस्त्रनामामध्ये सुद्धा विठ्ठल नाही आहे. विष्णूची सहस्त्रनाम म्हणून एक नामावली आहे. 24 वेगळा आणि सहस्र आगळा असं संतांनी विठ्ठलाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. काय झालंय बघा की विठ्ठल एवढं हे दैवत लोकांनी आत्मसात केलं, लोकांनी प्रतिष्ठित केलं की नंतर त्यांना म्हणावं लागलेलं आहे की हा विठ्ठलाचाच अवतार. पण जर बारकाईनं तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की अगोदरचे सगळे अवतार विष्णूचे म्हणून जे सांगितलेले आहेत ते धर्माला ग्लानी आली किंवा कोणी कुणाचं तरी संकट आलं आणि कुणाचा तरी नाश करण्यासाठी या विष्णूने अवतार घेतला. प्रत्येक वेळेला काहीतरी संकट आलं आणि त्याचा नाश करण्यासाठी विष्णूचा अवतार आहे. विठ्ठलाचं तसं नाही आहे. पुन्हा पुन्हा तुम्हाला असं दिसेल की अगोदरच्या परंपरेतले देव जे आहेत ते शस्त्रधारी आहेत आणि ते लढाईला सज्ज असल्यासारखे आहेत. विठ्ठल हा तसा नाहीये. विठ्ठल जो आलेला आहे तोच भक्ती सुखा लागी आला असं संतांची मागणी. त्याला हे बाकीचं काय नको होतं. आणि तुम्ही संतांचे सगळे चमत्कार जरी बघितले तरी तुमच्या असं लक्षात येईल की विठ्ठल कुणाला मारण्यासाठी नाहीये. म्हणजे मध्येच एक चमत्काराचा उल्लेख फक्त करतो की पुढे जाऊन जेव्हा नामदेव महाराज महाराष्ट्रातून दिल्ली, उत्तर भारत वगैरे तिकडे गेले तेव्हा एका बादशाहनं त्यांना हे केलं आणि एक गाई वासरू मारलं आणि त्याला जिवंत करायला सांगितलं. अशा पद्धतीचा एक चमत्कार हिंदी अभंगात आलेले आणि नामदेव म्हणत आहेत की कसं हे शक्य आहे. त्या अभंगात हे कसं शक्य आहे ते काय मला माहित नाही, तू त्याला जिवंत करून दाखवलं पाहिजे. आणि मग नामदेव फक्त आपल्या विठ्ठलाचा धावा करत आहेत आणि अचानक मग तो जिवंत होतोय वासरू आणि ती फुलं होत आहेत जे हे आणून दिलेलं असते त्याचं. अशा पद्धतीचे चमत्कार तो देव येतो आणि त्याला जिवंत करून दाखवतो. आता खरं तर आपल्या अत्यंत आवडत्या भक्ताला म्हणजे नामदेवाला एक कुणीतरी मुस्लिम राजा आहे आणि तो त्याला जबरदस्तीनं काही करायला भाग पाडतोय आणि नाहीतर मारणार म्हणून सांगतोय. तेव्हा देव आला. देव आल्यानंतर त्या देवानं एवढंच करणं अपेक्षित आहे का की हा तो मुस्लिम राजा म्हणतोय की या वासराला जिवंत कर आणि मग जिवंत केलं. जो मुस्लिम राजा जो आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वर्तन करतोय त्याला शिक्षा देण्याचं काम नाही आहे का देवाचं. पण त्या अभंगामध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की शिक्षा दिली देवानं त्या राजाला धडा शिकवला असं नाही. अभंगात एवढंच दिसते तुम्हाला की ते वासरू जिवंत झालं. याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ इतकाच आहे की देव आला वगैरे काही नाही झाले. फक्त काहीतरी वादविवाद झालेला असेल, कुणीतरी मध्यस्थी केलेली असेल, कुणीतरी काहीतरी म्हटलेलं असेल आणि मत परिवर्तन झालंय. ज्या थाळीमधून त्यांच्यासाठी मांसाचे तुकडे आलेले होते तशीच दुसरी थाळी आली आणि त्यातून फुलं आलेली आहेत असं झालेलं आहे. हा त्या चमत्काराच्या पाठीमागचा अर्थ आहे. कारण हा देव जर आला असता खरोखरी तर जो आपल्या भक्ताला नाडतोय त्रास देतोय त्याला त्यांना धडा शिकवायला हवा असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही. सगळ्या संतांना वेगवेगळ्या पातळ्यांवर छळाला अन्यायाला सामोरं जावं लागलं पण देवानं येऊन कुणालाही धडा नाही शिकवला. जे अगोदरच्या सगळ्या विष्णूच्या अवतारांमध्ये तुम्हाला दिसतं जाणवतं ते इथं नाही. तर अशी ही सगळी पार्श्वभूमी. नामदेव पंढरपुरामध्ये लहानाचे मोठे होत आहेत आणि त्यांच्यामध्ये उत्सुकता ज्ञान लालसा निर्माण झालेली आहे आणि ते वेगवेगळ्या त्या काळातले जे धुरीण म्हटले जातात त्या लोकांना जाऊन भेटू इच्छित आहेत. ते त्यांना जाऊन विचारतायत आपल्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या शंका वेगवेगळ्या पद्धतीनं धर्म वेगवेगळ्या पद्धतीनं परंपरा जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. नामदेवांचा एक अभंग अत्यंत महत्वाचा या संदर्भात. काय अभंग आहे. तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी तव भरले त्यापासी विधी निषेध. तया समाधान नुपजे कदा काळी अहंकार बळी झाला तेथे म्हणून तुझे नाम धरिले शुद्ध भावे उचित करावे पांडुरंगा. हा एक दीर्घ अभंग. पुन्हा कुणाकडे गेला नामदेव त्या संपूर्ण अभंगात असं म्हटलंय मी तत्वज्ञापाशी गेलो मी
शास्त्र जाणणारे म्हणजे 6 शास्त्र जाणणारे शास्त्रज्ञ जे होते त्यांच्याकडे गेलो, मी पुराणिकाकडे गेलो, मी हरिदासाकडे गेलो आणि असं वेगवेगळ्या लोकांकडे गेलो. पण यांच्याकडे दंभ भरलेला होता, यांच्यामध्ये मतामतांचा गलबला होता, कुणी वासनांमध्ये गुंतलेलं होतं, कुणाला अनुभव नव्हता, नुसतंच शाब्दिक वटवट करत होते. अशा पद्धतीनं ती सगळी माणसं वेगवेगळ्या गोष्टीत गुंतली होती आणि त्यापैकी कुणीही माझं समाधान केलं नाही. नामदेवांनी स्पष्ट स्वरूपामध्ये शब्दांमध्ये हे सांगितलेलं आहे की त्यांच्याजवळ बुद्धिनिषेध होता, त्यांच्यामध्ये भ्रांत आणि गर्भराशी होती, त्यांच्याकडं समाधान कुठेही दिसलं नाही आहे. त्यांचं मन नेहमी विषय वासनेमध्ये गुंतलेलं होतं आणि म्हणून मी भयभीत झालो, मी शिणलो, हिंडताना कष्टलो आणि शेवटी पांडुरंगाला शरण आलो, असं ते म्हणतात. म्हणजे त्या काळातले जे कुणी पंडित होते, शास्त्री होते, वैदिक ब्राह्मण होते, या सगळ्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न नामदेवांनी केला. परंतु त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं कुणीही त्यांना काही सांगितलेलं नाही. मला ही गोष्ट जी आहे ती गौतम बुद्धांशी एक साम्य थोडीशी असणारी दिसते. बुद्धांनी सुद्धा राजत्याग केला, म्हणजे गौतमानं राजत्याग केल्यानंतर जी ज्ञानाच्या शोधासाठी अनेक ठिकाणी वणवण केलं, अनेकांची चर्चा केली, अनेक गोष्टी केल्या आणि शेवटी त्यांना साक्षात्कार झाला. आपण असं मानतो बोधी वृक्षाखाली ते बसले, चिंतन केलं आणि त्यांना नवीन काहीतरी आतून बाहेर आलं, कळलं. तशा पद्धतीनं नामदेवांनी सुद्धा अनेक लोकांशी भेटीगाठी घेऊन काय आहे धर्म, काय आहे परंपरा, काय आहे तत्व, काय आहे हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण कुणीही समाधान केलं नाही. परसा भागवत नावाचे एक संत, हे पुराणिक आहे, हे नंतर नामदेवांचे शिष्य झाले. ते ब्राह्मण आहेत, मंदिरामध्ये भागवत वाचणारे भागवत, परसा भागवत, त्यांची अभंग आहेत उपलब्ध. त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये असं लिहून ठेवलंय की हा नामदेव येतो आणि हे असं वाचन, ग्रंथ वाचन चाललेलं असताना प्रश्न विचार आणि मग मध्येच तो प्रश्न विचारून अडचण निर्माण करतो. त्यावेळेला हा परिसा म्हणतो की तुझे पूर्वज माझ्या पायाशी आहेत आणि तू मध्येच मला प्रश्न काय विचारतोस? तुझ्या पूर्वजांची जागा माझ्या पायाशी आहे, तू मला प्रश्न विचारायचा अधिकारच नाही. पण तरीही नामदेव पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतात आणि त्याचं उत्तर परसा भागवताला देता येत नाही. म्हणून परसा काय करतो तर रुक्मिणी मातेकडे जातो आणि तिला विचारतो की काय खरं आहे ते सांग. आणि मग रुक्मिणी, म्हणजे त्यात तो चमत्काराचा भाग आहे की रुक्मिणी त्याला ते जुन्या काळात घेऊन जाते आणि दाखवते, तर तिथं जुन्या काळामध्ये सुद्धा नामदेव होता आणि कीर्तन करत होता वगैरे. आणि मग तो परिसा नामदेवांचा शिष्य झाला. त्यातला महत्वाचा भाग असा आहे की हा मंदिरातला भागवत वाचणारा पुराणिक आहे, तो सुद्धा असं म्हणतोय, म्हणजे पुराणिक म्हणजे फार हुशार माणूस नव्हे त्या काळात. वेदज्ञ हा सगळ्यात हुशार, शास्त्रज्ञ त्याच्या खाली, पंडित त्याच्या खाली, पुराणिक त्याच्या खाली, हरिदास त्याच्या खाली, अशी एक क्रमवारी त्यांची आपण आहे असं कधी. तर हे सगळे म्हणतात की तुम्ही आमच्या पायाजवळ आहात, तुम्ही काय आम्हाला प्रश्न विचारता? आणि अशा पार्श्वभूमीवर ही ज्ञान लालसा त्याच्यामध्ये जागृत झालेली आहे. आणि मग त्या सगळीकडून जेव्हा निराशा होते तेव्हा मग काय एका दुसऱ्या अभंगामध्ये नामदेव काय लिहितात, माझी या मने मज उपदेश केला, तो मज बिंबला हृदय कमळी, निर्वाणीची एक सांगितली पूर्ण, कैवल्य चरण केशवाचे, श्रुती स्मृती आणि पुराणे पढोनी जाणणे हेची सत्य, क्रिया कर्मधर्म करणे ज्या कारणे, ते खूण निर्वाण चरण हेची, जप तप अनुष्ठान करोनी साधन प्रत्यक्ष ध्यान चरण हेची, नामा म्हणे मज कळले अनुभवे, न विसंपे चरण झिले. काय म्हटलं गेलेलं आहे की माझी या मने मज उपदेश केला. हे फार महत्वाचं मला वाटतं. म्हणजे कुठून हे नामदेवांच्या पर्यंत पोहोचलं तर खूप लोकांच्या पर्यंत जाऊन सुद्धा समाधान जेव्हा झालं नाही तेव्हा माझी या मने मज उपदेश केला.
आणि हे सगळं कुठून मिळालं? शेवटच्या चरणामध्ये ते सांगतायत, नामा म्हणे मग कळले अनुभवे. अनुभवातून या सगळ्या गोष्टी मी शिकलेलो आहे, मी त्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि हे केलेलं. आणि हे सगळं करत असताना काय झालंय? मग विठ्ठल हे दैवत त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्या विठ्ठलाची भक्ती सुरू केलेली आहे, विठ्ठलाची आराधना सुरू केलेली आहे एका अर्थानं. आणि मग या दैवताच्या बद्दल जे एक आतून आलेला प्रेमभाव आहे तो शब्दबद्ध करणं सुरू आहे एका अर्थानं. म्हणजे अभंग लेखन सुरू आहे. मराठीतलं पहिलं अभंग लेखन, अभंगकार जे आहेत ते संत नामदेव आहेत. नामदेवांनी त्यांच्या गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत की जे अभंग कसा असावा हे स्पष्ट करणारे अभंग आहेत. अभंगाचे 2 प्रकार असतात. एक 3.5 चरणी असतो, दुसरा समचरणी असतो. दोनही पद्धतीची रचना कशी असायला पाहिजे याचा अत्यंत सूत्ररूपानं स्पष्ट उल्लेख नामदेवांच्या अभंगांमध्ये आपल्याला आढळतो. त्यांनी मंदिरात गेले, तल्लीन झाले, गुणगौरव सुरू झाला देवाचा, देवाच्या कथा सांगणं सुरू झालं, भक्तीचे मर्म सांगणं सुरू झालं आणि हे सगळं शब्दांमध्ये बांधणं सुरू झालं. अभंग रचले, अभंग गायला सुरुवात केली, त्याचं भजन झालं, अजून काही लोक जमले, भजन गोष्ट सुरू झाली. अभंग ही सूत्ररूपात मांडणी असते, त्याचे अर्थ स्पष्ट होतातच असं नाही, ते उलगडून उकलून सांगितले पाहिजे. आणि मग हा अभंग सोडवून सांगण्याची एक पद्धत सुरू झाली, तीही पुन्हा नामदेवांनीच सुरू केली आणि वारकरी कीर्तन आकाराला आलं. म्हणजे नामदेव हे पहिले आद्य कीर्तनकार आहेत. आद्य भजन त्यांनी सुरू केलेलं आहे. अभंग लेखक आहेतच आणि त्यांनी नुसतं अभंग लिहिलं असं नाही, कवितेचे अनेक प्रकार जे आहेत ते नामदेवांनी पहिल्यांदा लिहिलेले आहेत हे सगळं. आणि हे सगळं करत असताना एक संप्रदाय म्हणून या एक नव्या पद्धतीनं याला कशा पद्धतीनं रूप देता येईल याचाही विचार त्यांनी केलेला आहे. कारण संप्रदाय असायचं तर त्याच्यासाठी देव पाहिजे, त्याच्यासाठी क्षेत्र पाहिजे, त्याच्यासाठी तीर्थ पाहिजे, ह्या अनेक ज्या गोष्टी असतात एकाच ठिकाणी एकवटाव्या, ते इथं आहे. नामदेवांनी काय केलं की या सगळ्या गोष्टीला एक तात्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना ते एकट्यानं करायची गोष्ट होती का? नव्हती. एकट्यानं करायची गोष्ट नव्हती. हे करत असताना 2 गोष्टी झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये 2 मान्यता आहेत की ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया, त्या बहिणाबाईचा जो अभंग आहे, नामातयाचा किंकर, अशा पद्धतीचा बहिणाबाई ही संत तुकारामांची शिष्य आहे आणि तिचा तो अभंग उद्धृत केला जातो आणि सांगितलं जातं की ज्ञानदेवांनी ह्याची पाया रचला आणि नामदेव महाराज किमकर, काय करू, किम करो, मी काय करू, अशा पद्धतीचं विचारणा करणारा हा होता. आणि तो प्रचारक आहे, प्रसारक आहे. रचना ज्ञानदेवांची. मला असं वाटत नाहीये, कारण बहिणाबाई तुकोबांची शिष्य आहे आणि तुकोबांनी एक वेगळा अभंग लिहून ठेवलाय, टिपरीचे अभंग म्हणून तुकोबांचे जे अभंग आहेत, तर त्याच्यामध्ये एक वेगळा अभंग आहे. काय अभंग आहे? सिंपी याचा पोर एक खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला रे. आपुल्या सवंगडिया शिकवून घाई, तेने स्वतंत्र फड जागविला रे. एक घाई खेळता तो न चुकेची कोठे, तया संतजन मानवते रे. अत्यंत महत्वाचा अभंग आहे. शिंपी याचा पोर, एक मिनिट. शिंपी याचा पोर एक खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला आहे. बसवंत करणं म्हणजे हातग्यामध्ये मुली फेर धरतात आणि मध्ये लहान मुलांना बसवतात, एखादी प्रतिमा करून ठेवतात. हे मध्ये प्रतिमा करून ठेवणं म्हणजे बसवंत करणं. हा मध्ये बसवंत केलाय कुणाला? विठ्ठलाला. आणि त्याच्या भोवती फेर मांडलाय, हे तुकोबा म्हणताय. हा शिंप्याच्या पोरानं असा हा खेळ मांडलेला आहे. आणि आपुल्या सवंगडिया शिकवून घाई, घाय, घाय म्हणजे लय. मानदेशामध्ये, आमच्या भागामध्ये तर गजी नृत्य असते किंवा गज नृत्य असते आणि त्या गज नृत्याची जी लय असते त्याला घाय म्हणतात.
घाय पकडता आली पाहिजे. ते त्याची पावलं टाकायची जी लय असते ती पकडता आली पाहिजे. तर आपुल्या सवंगडी या शिकवून या घाई तेने स्वतंत्र फड जागविला रे. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्रासह असणारा आणि स्वतंत्र असणार, दोन्ही अर्थ त्यामध्ये, की अशा पद्धतीचा हा फड जागविला रे. एक घाई खेळता तो न चुकेची कुठे. घाई खेळताना तो स्वतः कुठे चुकला नाहीच, पण त्यानं आपल्या सवंगड्यांना गोळा केलं आणि त्यांना हा खेळ नवा शिकवला. नवा खेळ मांडायचा हे केलं. तया संत जन मानवले रे. आणि त्या काळातले संत जन जे होते त्यांना ते मान्य झालं, त्यांनी ते केलं. तुकोबांचा हा अभंग जास्त प्रमाण मानायला पाहिजे असं मला वाटतं. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे नामदेव महाराज आणि ज्ञानदेव यांची भेट कधी झाली, कशी झाली, याचाही थोडासा आपण विचार करूया. ज्ञानदेव यांचं वारकरी संप्रदायातलं स्थान फार मोठं आहे, ते आपल्याला नाकारता येत नाही, कुणीही नाकारू शकत नाही. ज्ञानदेवांचं स्थान मोठं आहे. पण ज्या काळामध्ये नामदेव पंढरपुरामध्ये स्वतःच काहीतरी वेगळं काही शिकण्याचा, अनुभवण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करतात, त्या काळामध्ये ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड आपेगाव, पैठण, आळंदी या वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत. आणि ती काय करतायत, तर त्यांच्यावर ठपका ठेवलाय त्या काळातल्या सनातन वैदिक परंपरेनं, की ही संन्याशाची पोर आहे. त्यांच्या वडिलांनी धर्मशास्त्राचा नियम मोडलेला आहे, की आरूढ पतिताची मुलं आहेत. म्हणजे धर्मशास्त्र असं सांगतं की आश्रम व्यवस्था आहे. ब्रह्मचर्य आश्रम आहे, पहिला 4 आश्रम असतात. ब्रह्मचर्य आश्रम आहे, त्याच्यानंतर गृहस्थात जायचंय, त्याच्यानंतर तर हा आश्रम व्यवस्था जी आहे, हा आश्रम व्यवस्थेत ब्रह्मचर्य, त्यानंतर गृहस्थ प्रत्येक आश्रमाचे म्हणून काही नियम आहेत. ब्रह्मचर्य असताना शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गृहस्थात पुत्रप्राप्ती करून घ्यायची, त्यानंतर संन्यास्त आणि त्यानंतर वानप्रस्थ वगैरे. पुत्रप्राप्ती न होताच ज्ञानदेवांचे वडील जे आहेत, विठ्ठल पंत आहेत, ते त्यांनी संन्यास घेतला आणि पुन्हा गुरुच्या आज्ञेनं पुन्हा संसारात परतले. पुन्हा त्यांना 4 मुलं झाली. हा नियम त्यांनी धर्मशास्त्राचा मोडला. म्हणून त्या काळातल्या सनातन वैदिक परंपरेनं काय केलं, तर या सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकलं, नंबर 1. नंबर 2, त्यांचं ब्राह्मणत्व काढून घेतलं. ते ब्राह्मण कुटुंब जरी असलं तरी त्यांचं ब्राह्मणत्व काढून घेतलं. आपल्या जातीतून, आपल्या वर्णातून त्यांना बहिष्कृत करून टाकलं. त्यांचा दर्जा चांडाळ असा ठरवला. आणि त्यांचं काम जे आहे ते सदानंद मोरेंनी या ठिकाणी लिहिलेलं आहे, की वापी कूप खननादी कामं त्यांनी करावी. अशा पद्धतीने चांडाळ हा दर्जा म्हणजे अत्यंत खालचा, अस्पृश्यांच्या खालचा दर्जा, आणि त्यांनी शूद्रांची सेवा करावी असं ते धर्मशास्त्र सांगतं. नामदेवांच्या अभंगांमध्ये त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ही भावंड त्या काळामध्ये काय करतायत, तर शुद्धीपत्र मिळवण्याच्या प्रयत्नात ती पहिल्यांदा आळंदीला जातात, तिथल्या ब्रह्मसभेत जातात, तिथं शुद्धीपत्र मागतात आणि तिथून ती पैठणला जातात, तिथं पण ते प्रयत्न करताना दिसतात. हे सगळं चाललेलं आहे तेव्हा ही भावंड नाथ संप्रदायात, निवृत्ती नाथ आहेत, ज्ञानदेव हे ज्ञाननाथ आहेत, मुक्ताबाई ही पण नाथ आहे. ही नाथ संप्रदाय आहे. नाथ संप्रदाय असण्याचं कारण काय आहे, त्याचंही कारण आहे. कारण नाथ संप्रदाय हा अतिवर्णाश्रमींचा आहे. वर्णाश्रम नाकारणारा नाथ संप्रदाय आहे, म्हणून ती नाथ संप्रदाय आहे. लक्षात, अतिवर्णाश्रमी आहेत आणि ती नाथ संप्रदायिक आहे. पहिल्यांदा भेटायला जेव्हा ही वार्ता नामदेवांच्या कानावर जाते, तेव्हा पहिल्यांदा नामदेव स्वतःहून त्या भावंडांना भेटायला जातात. आणि भेटायला गेल्यानंतरचा तो प्रसंग आहे तो नामदेवांनीच पुन्हा नंतर शब्दबद्ध करून ठेवलेला आहे. आदी तीर्थावळी समाधी वगैरे पुढे जी प्रकरण आहे, तर तिथं किंवा स्वतःच्या चरित्रविषयी काही गोष्टी आहेत त्यामध्ये नाहीये, पण स्वतःच्या चरित्रविषयीचे अभंग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहून ठेवलेले आहेत. प्रसंग कसा काय काय घडला. मग निवृत्ती ज्ञान उठलेले आहेत, तो पंढरीचा प्रेमा घरी आला असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला ज्ञानदेवांनी सुद्धा नमस्कार केलेला आहे.
त्यावेळेला सोपादेव जे आहेत ते असं म्हणत आहेत की रंजल्या गांजल्यांचा घेतलाचे समाचार, संता माया थोर, असं ते नामदेवाबद्दल. आम्ही रंजले गाजलेले आहोत आणि त्यांचा समाचार घ्यायला हा आलेला आहे. आणि याच्या मनामध्ये माया थोर आहे आणि ती वडिलांसारखी आहे. ती वडिलांच्या भूमिकेत हे गेलेले आहेत. कोण? नामदेव. हे त्या अभंगामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या काळामध्ये ह्या चार भावंडांना समाज त्या काळातला अत्यंत खालचा दर्जा देतोय, अत्यंत चांडाळ म्हणतोय, त्यांच्याशी कसलेही व्यवहार टाळतो आहे, त्या काळात नामदेव तिथं जातात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि तिथून पुढं हे मन्वंतर, एका अर्थानं ती मन्वंतर आहे, म्हणजे नवयुग सुरू. ही येणं एकत्र. मग हे काय करतायत? ते जर बारकाईनं तुम्ही सगळे अभंग बघितले तर मग ते असं मग मुक्ताबाईला असं वाटतं की याला फार अहंकार आहे, याला खरा देव कळलेच नाही, हा मूर्तीतच अडकलेला आहे, त्याच्या पलीकडे देव आहे. आणि मग ते एकमेकांची काहीतरी गुडगुडवाणी बोलतायत. ते म्हणतात याला आपल्या झोपडीत घेतलं पाहिजे. म्हणजे काय तर योग मार्ग जो नाथांचा आहे त्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि मग ते सगळं त्याचं मडकं कच्च का पक्क वगैरे वगैरे या गोष्टी सुरू होतात. आणि नामदेव तिथून जातात. अशा ते चमत्काराचे काही भागही देतात. एक भावंड म्हणतात त्याला आपल्यात घेतलं पाहिजे म्हणजे नाथ संप्रदाय. आणि नामदेव नाथ संप्रदायात जात नाही आहे, लक्षात घ्या. नामदेवांनी स्वतःचं पंढरपुरामध्ये स्वतंत्र वेगळं भक्तीचं एक परंपरा सुरू केलेली आहे, ते तिथंच आहे. नंतर जेव्हा तीर्थावळीचे अभंग आहेत नामदेवांचे, त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की एकदा ज्ञानदेव येतात आणि नामदेवांना म्हणतात की चल आपण तीर्थयात्रेला जाऊ. नामदेव म्हणतात नाही नाही, मी पंढरपूर सोडून विठ्ठल सोडून कुठंच जाणार नाही. आणि त्यामध्ये पुन्हा तुम्हाला असं दिसेल की विठ्ठलच म्हणतोय की ठीक आहे जा बाबा, काय हरकत नाही. आणि तो पाठवून देतो. या तीर्थयात्रा करताना ती तीर्थयात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या एकूणच सांस्कृतिक याच्यामधली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये एक फार मोठं सांस्कृतिक मन्वंतर झालं एका अर्थानं, असं मी म्हणतो. यामध्ये जी चर्चा दोन म्हणजे का केलेली आहे, सहज आपण एकमेकांशी गुज करूया असं नामदेव म्हणतात. सहज आणि सहज असा उच्चार जर बदलला ना तर अर्थ बदलतो. सहज म्हणजे काही नाही टाइमपास म्हणून, आणि सहज ज म्हणजे जन्मणे, सहज जन्मलेले. आणि आपण असं बोलूयात की जणू काही आपण एका समान पातळीवर आहोत, सहज आहोत. आणि मग आपण एकमेकांना समजून घेऊया. आणि मग त्यावेळेला नामदेवाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. अरे हे गगन जसं सर्वत्र आहे तशा पद्धतीचा परमेश्वर आहे. तू मंदिरात काय फक्त हे करून बसला आहेस, मूर्तीत काय बसलेला आहेस, तू ह्या सगुण रूपामध्ये अडकलेला आहे, त्याच्या पलीकडे चल, आम्ही सांगते तिथं चल. परंतु नामदेव ते मानत नाही. ती चर्चा, ती प्रश्नोत्तर त्या सगळ्या अभंगांमध्ये तुम्हाला दिसतो. आणि त्यातला एक चमत्कार फक्त जो सांगितला जातो तेवढा. मग ते जात असताना असे वाळवंटी भाग आहेत, तहान लागलेली आहे. आणि मग दोघा पण क्षुधाक्रांत झालेली आहेत, तहानलेली आहेत. आणि मग काय करायचं हा प्रश्न आहे. त्यावेळेला ज्ञानदेव हे नाथ असल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त आहेत. लघिमा सिद्धीचा वापर करतात आणि जातात. खाली पाणी खोल आहे, विहिरीत एक विहीर दिसते, त्या विहिरीच्या खोल तळाशी पाणी आहे, तर तिथं आपलं पाणी ते जाऊन पितात. आणि मग नामदेवाकडे सिद्धी नाहीये, पण नामदेव काय करतो तर विठ्ठलाची धावा करतो. आणि असा चमत्कार होतो की ते विहीरचं पाणी हा वर 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 येतं आणि ओसंडून व्हायला लागतं. आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे की नाथ परंपरेनं या योग मार्गानं जर काही करायचा प्रयत्न केला तर जो योग उपासना करेल त्या एकट्यालाच त्याचा लाभ मिळेल. आणि नामदेव मात्र या दिशेनं जाऊ इच्छित आहे की एकट्याच्या लाभासाठी हे नाही आहे, हे सगळ्यांच्या हितासाठी आहे. आणि म्हणून ती भक्ती करतायत की अशी भक्ती करतायत की ते पाणी उदक वर येत आहे आणि तो खूप गडगडून व्हायला लागतो आहे. हे जे आहे ते फार महत्वाचं. आणि अशा पद्धतीनं एक वेगळा प्रवाह जो आहे वारकरी संप्रदायाचा सुरू. यामध्ये मग आपल्याला काय दिसतं?
वारकरी संप्रदायामध्ये काय नसतं. आपण मानवता जेव्हा आपण म्हणू, माणुसकी जेव्हा म्हणू, तेव्हा आपल्याला काय अपेक्षित असतं? माणुसकीची आपण व्याख्या करू तेव्हा काय अपेक्षित असतं? आपण तुकोबांचाच अभंगाचा सुंदर दृष्टांत देऊ शकतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव. रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणं हे माणुसकीचं पहिलं काम. माणुसकी म्हणजे काय? माणसाला प्रतिष्ठा देणं. माणुसकी म्हणजे काय? त्याच्या दुःखात धावून जाणं. माणुसकी म्हणजे काय? त्याला आपल्यासारखं शहाणं करून सोडणं. माणुसकी म्हणजे काय? त्याचं संपूर्ण जीवनमान उंचावणं म्हणजे माणुसकी. हे करायचं काम स्वीकारलंय कुणी? नामदेवांनी ते स्वीकारले. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला की स्वतः सोपानदेव म्हणतात की रंजल्या गांजल्याचा केला समाचार. तर रंजल्या गांजली, आम्ही रंजली गांजलेली होतो 4 भावंड, त्यांचा समाचार घेतला. ही माणुसकीची प्रतिष्ठापना आहे की नाही? नुसतं एवढंच केलं का? तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की नामदेवांनी जे स्वतःला सुचलं, अभंग लिहिणं असेल, भजन करणं असेल, कीर्तन करणं असेल, जे स्वतः निर्माण केलं ते फक्त एकट्यापुरतं ठेवलं नाही. तुकोबा म्हणतात तसं ते त्यांनी सवंगड्यांना शिकवलं. म्हणून तर जनाबाई जी त्यांच्या कुटुंबात आहे, दासी म्हणून आहे, घरकाम करणारी स्त्री म्हणून आहे, ती त्यांच्या घरात पण अपघातानंच आलेली आहे. लक्षात घ्या. कुठंतरी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ती हरवलेली मुलगी आहे. वडील दमा आहेत, आई करुंड नावाची आई आहे. आईचं नाव करुंड आहे, वडिलांचं नाव दमा आहे. मग ती रडत कुठंतरी थांबलेली असेल मंदिराच्या आसपास. विचारलं कोण मुलगी, नाव काय तुझं, तुझ्या वडिलांचं नाव काय? त्या मुलीनं सांगितलं असेल दमा. त्या ऐकणाऱ्याला वाटलं असेल दामा. नामदेवांच्या वडिलांचं नाव दामा. तिथं त्यांनी घेऊन आले, बघा ही तुमची मुलगी. आणि मग ते म्हटले नाही ही आमची नाही आहे, पण ती हरवली. तर ठीक आहे असू द्या. त्यांनी ठेवून घेतली आणि ती त्याच कुटुंबाची झाली. तशा पद्धतीने ती कुटुंबात आलेली, नामदेवपेक्षा थोडीशी मोठी असणारी, घरात पडेल ती काम करणारी, पण ती संत आहे. आणि नुसती संत नाही आहे, अत्यंत अधिकार असणारी संत. तुम्ही जनाबाईचं अभंग जर बघितले आणि जनाबाईंचं एकूणच कार्य बघितलं तर इतकं, म्हणजे मला जनाबाईंचं एकूणच कार्य करतो तो फार आवडतं. फार त्यांचा अधिकार. आणि कीर्तनकार झालेली, डोईचा पदर आला खांद्यावरी, ठरल्या बाजारी जाईन मी म्हणणारी. देव खाते देव पिते देवावरी मी निजते म्हणणारी. अरे विठ्या 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 म्हणून मायेच्या कारट्या म्हणणारी. अशा पद्धतीची जनाबाई घडलीच कशी असा प्रश्न मला पडतो बऱ्याच वेळेला. एक सामान्य घरात काम करणारी ही घरकाम करणारी स्त्री, आणि ती इतकी मोठी संत झालीच कशी? कुणी केली? कुणाच्या प्रभावामुळे झाली? नामदेवांच्या. चोखोबा हे दुसरे त्यांचे शिष्य, अस्पृश्य जातीतून पुढे आलेले आहेत, आणि चोखोबांना संत म्हटलं गेलेलं आहे वारकरी संप्रदायात. अमृत विटाळलं तर ते शुद्ध करण्यासाठी चोखोबाकडे आणून दिलं, अशा पद्धतीची चमत्कार कथा. म्हणजे चोखोबांना किती मोठा दर्जा दिला वारकरी संप्रदायानं. चमत्कार खरा की खोटा ही गोष्ट वेगळी, पण अमृत जर तुमचं नासलं तर ते शुद्ध करायचं सामर्थ्य आमच्या ह्या अस्पृश्य समाजातून आलेल्या संतांजवळ आहे. हे सांगण्याचा मोठेपणा, आत्मविश्वास या वारकरी संप्रदायानं दिला. ज्या 4 भावंडांना संन्याशी म्हणून, चांडाळ म्हणून हिणवलं, त्या 4 भावंडांना संत म्हणून कुणी डोक्यावर घेतलं? ही सगळी जी आजूबाजूला आहेत, मग त्या नरहरी सोनार असेल, सावता माळी असेल, गोरा कुंभार असेल, सगळ्या या वेगवेगळ्या जातींमधून आलेली ही प्रतिभावंत माणसं, ह्या सगळ्यांना एकत्र एकमेळ घालणं, त्यांना नवा विचार देणं, आचार देणं, हे सगळं काम त्या संतांनी केलेलं आहे. आणि नामदेवांनी त्याचं पुढाकार केलं. नामदेवांनी अत्यंत समर्थपणानं हे केलेलं आहे. त्या 4 भावंडांना अकाली समाधी घ्यावी लागली. त्याचं कार्य पूर्ण झालं होतं किंवा नाही आपल्याला वादाचं, त्याचं वयच नव्हतं तिथे. आणि तुम्ही हेही लक्षात घ्या की ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचा कुठेही उल्लेख नाहीये. ज्ञानेश्वरी हे नाथ असणाऱ्या ज्ञानदेवांनी लिहिलेली. आणि अभंग मात्र तुम्हाला दिसतील की अभंगामध्ये मात्र ज्ञानदेव हे वारकरी आहेत, विठ्ठल उपासक आहे, हे तुम्हाला दिसत. तर हे सगळं जे घडतंय ना, आणि तरी पण ह्या सगळ्याला ज्ञानेश्वरीला संप्रदायातला अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानलाच जातो.
आधार ग्रंथ आहे. पण हे कुणी केलं हे? हा ग्रंथ महत्वाचा आहे सांगितलं कुणी? हे नामदेवांनी सांगितलं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. हे नामदेवांनी म्हटलं, त्यातली एक तरी ओवी अनुभवा. आणि मग त्यापासून प्रवचन ही पद्धत सुरू झाली. तो ग्रंथ आधार ग्रंथ झाला, तो समजून घेण्याची पद्धत सुरू झाली. तर हा जो भाग आहे, नामदेवांनी अनेक अभंगांमधून आपला विचार सांगितलेला आहे. मी काही अभंग नमुने दाखल तुम्हाला सांगतो. काय काय सांगितलंय? संतांचं वैशिष्ट्य काय होतं? संत संन्यास मार्गी नव्हते, निवृत्ती मार्गी नव्हते, ते प्रवृत्ती मार्गी होते, सांसारिक. त्यांनी स्वतःचा संसार केला आणि तो समर्थपणाने. जरी हे सगळं करत असताना दुर्लक्ष झालं असणार, स्वाभाविक आहे, झालेलं आहे. नामदेव भारतभर फिरलेले त्या काळामध्ये, स्वतःच्या कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष झालेलं असतं, स्वाभाविक. पण तरी घरचे लोक असं म्हणतात, त्यांची मुलं म्हणतात की आमचे वडील हे महान साधू आहेत. आदर आहे त्यांना आपल्या वडिलांबद्दल. अवघाची संसार सुखाचा करीन, हे नामदेवांनी स्वतःच म्हटलेलं आहे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, अगा येऊन या संसारा नव जावे आणि कंच्या द्वारा, इष्ट मित्र सज्जन सोयरा बंधू आदी करून. संसारात येऊन कुणाच्या दारात जाऊ नका. इष्ट मित्र सज्जन सोयरा बंधू कुणाच्याही दारात जाऊ नका. नाम विक्रय न करावा, दान प्रतिग्रहो न घ्यावा. कष्टे करून मिळवावा, तोची ग्रास आपण. कष्ट करून मिळवायचंय तोच घास आपला आहे. हा कष्ट करायचा आणि स्वाभिमानानं जगण्याचा सल्ला संत देतात. लक्षात घ्या. आपण त्या भक्तीच्या आणि देवाच्या कथांच्या पलीकडे जाऊन जगणं कसं असायला पाहिजे हे संतांनी सांगितलं का, याचा विचार केला पाहिजे. तर हे असं सांगितलेलं आहे, अहंकारे अखिले ऐसे जे शरीर ते जागा मंदिर. अहंकारानं जर तुमचं शरीर ग्रासलेलं असेल तर चांडाळ झालेला आहात, असं ते म्हणतात. अजून काय करायला हवंय? परदारा, परनिंदा, परधन, परपीडन सांडून भजन हरीचे करा. तुम्हाला काय काय टाळायचंय ते पहिल्यांदा सांगितलंय. भजन अगोदर करा नाही सांगितलं. भजन करायच्या अगोदर पहिल्यांदा स्वतःला त्याच्या योग्य बनवा, मग भजन करा, मग उपासना करा. आणि ते करा म्हणजे कसं आहे? परदारा, दुसऱ्याच्या दारात जाऊ नका, दुसऱ्याच्या दारात जाऊन परस्त्रीकडे बघू नका, परनिंदा करू नका, परधन त्याच्यावर तुमचं मन जाऊ देऊ नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका. 4 शब्द, पण 4 फार मोठे संस्कार आहेत. आणि हेच तर माणुसकीचे संस्कार आहेत, माणूस म्हणण्याचे संस्कार आहेत. तो अगोदरचा जो काही रूढ चालत आलेला धर्म आहे, तो असा नाही सांगत आहे. तो असं म्हणतो की शूद्राचं धन खुशाल हिरावून घ्यावं, आणि आपल्याला जर यज्ञ घालायचं असेल तर बिलकुल घ्यावं, राजानं त्याला शिक्षा नाही करायची. हा धर्मशास्त्राचा नियम आहे. शूद्राचं धन कुणीही हिरवून घ्यावं. इथं तसं नाही म्हटलेलं, परधन घ्यायचं नाही. धर्मशास्त्रामध्ये असले नियम आहेत की एखाद्या स्त्रीला 5 अगोदरचे पती असले आणि एखाद्या ब्राह्मणानं त्या स्त्रीचा हात धरला तर त्या 5 जणांची सत्ता त्याच्यावरची जाते, ती स्त्री ब्राह्मणाची होते. धर्मशास्त्रानं लिहून ठेवलेला नियम आहे. संत काय म्हणतात? परस्त्री नाही, माते समान आहे ती. लक्षात घ्या, वेगळं काहीतरी सांगतायत आणि ते माणुसकीच आहे, ते मानवतेच आहे. कांचनिक भक्ती, त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. कांचनिक भक्ती सर्व काळ करी बहुतांचे वैरहित नेत. ही कांचनिक भक्ती करतात, पैशासाठी भक्ती करतात आणि ती इतरांची वैरी आहे. जिथं लक्षात घ्या की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की नामदेवांचा बालभक्त म्हणून ते देवाला खाऊ घातलं. हा चमत्कार एका तर आहेच, पण तो चमत्कार वेगळा आहे. हा चमत्कार काय आहे? तर अगोदरची परंपरा असं सांगते की देवापर्यंत जाण्यासाठी मध्यस्थाची गरज आहे. ती सांगते देव हे कसे आहेत? हे देव हे मंत्राच्या अधीन आहे. हे जग देवाच्या अधीन आहे. देवाधीनम जगत सर्व, ते देव मंत्राधीन. मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत, आणि म्हणून ब्राह्मण हे आमचं दैवत, ब्राह्मणो दैवत, अशा पद्धतीचे एक श्लोक आहे. हे जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन आहेत, मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण हेच दैवत माना. ही पद्धत आहे. मध्यस्थ पाहिजे आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना सर्वसाक्षी जगतपती तया नको मध्यस्थी असं आपलं ब्रीद घेतलेलं. देवाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कुणी मध्यस्थ नको.
फुलेंनी नंतर घेतलं होतं. नामदेवांनी हे करून दाखवलेलं आहे. नामदेवांनी काय केलंय? नामदेव असं म्हणत आहेत का मी विठ्ठलाकडे जातोय तिथं बडवे पाहिजेत, मी रुक्मिणीकडे जातोय तिथं उत्पात पाहिजेत, नाही आहेत. ते म्हणतात की आम्ही भक्ती करून ही भक्तीच्या बळावर याला जिंकून घेऊ. भक्ती बळे आम्ही त्याला जिंकणार आहे, आम्ही त्याला वश्य करणार आहे, तो भक्तिवश्य आहे. आणि ते पहिल्या चमत्कारात ते दिसतंय की आम्ही इतकी भक्ती केली की देव साक्षात समोर आला. मध्यस्थ हाकलला, मध्यस्थ बाजूला सारला. आणि दुसरी काय केलं की त्यांनी देवाचं आणि आपलं नातं हे माय बापासारखं केलं. आई बापाकडे जात असताना विठ्ठलाला विठ्ठल बापही म्हटलंय आणि आई पण म्हटलंय, ती विठाई पण आहे, बाप पण आहे. आणि देव जर आई असेल किंवा बाप असेल तर त्याच्याकडे जायला मध्यस्थाची गरजच काय? मध्यस्थ नाकारला, मध्यस्थ बाजूला सारला आणि थेट नातं सांगणार. आणि मध्यस्थ एकदा गेला की शोषण जात, लुबाडणूक जाते. कारण देव स्वतः तर काही लुबाडायला येत नाही ना. देवाच्या नावावर लुटायला कुणी येतात, राजकारण करायला कुणी येतात, सत्ताकारण करायला कुणी येतात. देव पुढे घालायचं आणि आपल्याला पाहिजे ते करून घ्यायचं, ही तर खूप वर्षांची परंपरा आहे. संत तेच नाकारतायत. संत काय करतायत? ते नाकारतायत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय करायला हवंय? वेगवेगळ्या अभंगात सांगितले, भुकेली अन्न ताणलेल्या जीवन असे कारण आहे. भुकेलेलं अन्न द्या, तहानलेलं पाणी द्या, हे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचं अनेक गोष्टी नाकारता असताना, उदाहरणार्थ तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्राचं इतकं महत्व आता आपण बघतो, एवढ्या कोरोना काळात सुद्धा तिकडं उत्तराखंड वगैरे तिकडं हे चाललेलं आहे, काय कुंभमेळा वगैरे असल्या गोष्टी केल्या. आणि प्रचंड महत्व वाढवून ठेवलेलं आहे त्या गोष्टीचं. ही नामदेवानी असं म्हटलंय, जेव्हा सगळी तीर्थ मलिन होतात, हे सगळं पाप धुवून, तेव्हा ती तीर्थ पवित्र होण्यासाठी पंढरीत येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात. एवढं आमचं तीर्थक्षेत्र जे आहे ते मोठं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचा विठ्ठल इतका प्रचंड आहे की आम्ही दुसऱ्या देवाचं तोटच नाही बघणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही तीर्थ जे आहेत त्याबाबतची त्यांची भूमिका काय आहे हे बघितलं पाहिजे. काय करून या जप चित्ती नाही आणू. जप करून काय उपयोग आहे? तुमच्या मनामध्ये अनुताप नावाची गोष्ट नाही आहे, एक पश्चाताप ही गोष्ट नाही आहे. काय करून तीर्थाटन मणी भरल्यावर गुण. तीर्थाटन तीर्थक्षेत्र करत गेला पण अवगुण नाही संपले, काय उपयोग आहे? म्हण संकल्पाची पापे नव जती तीर्थाची या बाबी. किती सुंदर वाक्य आहे. तुमच्या मनसंकल्पाची पाप जी आहेत ती जात नाही तीर्थाच्या बापाने सुद्धा जात. कितीही मोठा तीर्थ असो, तिथं तुम्ही कितीही डुब्या घ्या, पण तिथे जात नाहीये. मग कशी जातील? उत्तरपण आहे. म्हणजे संतांचं हेच वैशिष्ट्य आहे, जे ते काही गोष्टी नाकारतायत, पण ते नाकारत असताना त्याला पुन्हा एक वेगळा पर्याय घेत. एका बाजूला संघर्ष आहे, दुसऱ्या बाजूला नवनिर्माण आहे. काय आहे? पाप जाईल कशानं? नामा म्हणे वर्म सोपे, पाप जाये अनुतापे. पश्चाताप जो आहे तो तुम्हाला झाला, अनुताप झाला. एखादी गोष्ट चुकली, अरे त्याला तुम्हाला वाईट वाटलं ना, तुमचं पाप केलं. तुम्ही ते दुरुस्त करायचा प्रयत्न केलात ना, मग तुमचं पाप केलं. इतकी सोपं खरं तर, आणि तितकंच अवघड. म्हणजे अहंकार बळी असतो बऱ्याच वेळेला, म्हणजे बलवान असतो. मी एखाद्या शब्द चुकलेला असतो, पण मी माफी कशी मागू? 2 तर शब्द असतात की माफ करा, सॉरी एक शब्द असतो, पण ते बोलायला आपली जीभ धजावत नाही, जड होते, कारण अहंकार बळी झालेला असतो. रामदेवांनी ते सांगितलेलं आहे. आता हे जेव्हा जमेल ना, माणुसकी मानवता या गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या आहेत. हे सगळं यामध्ये आहे. काय म्हणतायत नामदेव? आम्ही परीट चोखट शुद्ध केले खटनाट. आमचं काम काय आहे? आम्ही परटासारखं काम करतो. शुद्ध केले खटनाट. माणसांना शुद्ध करायचं आहे, माणसांचे दुर्गुण घालून टाकायचे आहे. मला ह्या बाबतीमध्ये म्हणजे पसायदानचे ते यासाठी फार आवड. तर माणसाला चांगल्या पद्धतीनं माणूस नाकारायचा नाही, माणूस मारायचा नाही, माणसातले अवगुण संपवायचं, यासाठी आमचा संप्रदाय आहे. तर बोध साबण लावून ठाई डाग उडविला पाहिजे, परब्रह्म होऊन ठेलो नामा म्हणे सुखरूप झाला. सुखरूप हा शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे.
तुम्ही कसे आहात? सुखरूप आहात. आम्ही म्हणतो आम्ही सुखरूप आहात. सुखरूप या शब्दाचा अर्थ काय? आम्ही असं सुख जे असतं ना, त्या सुखाचं रूप घेतलेलं आहे, धारण केलेलं आहे, सुखरूप झालं. दुःख नाहीच आहे, सुखरूप झालेलो आहोत. तर हे बोध करून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे करत असताना ते म्हणतात, न पढावे वेद, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा. त्यांनी नवा नाम वेद सांगितला. 4 वेद असताना पण 5वा नामवेद का सांगितला? आणि त्याला तात्विक अधिष्ठान दिलं. काय दिलं? म्हणजे देवानं रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्यावर पहिली गोष्ट काय घडली? तर नाम. त्याला नाव आलं, देवाला नाव मिळालं. पण ते नाव आम्ही पकडलं ना आणि ते वापरलं, तर आम्ही त्याचं नाव घेतो. संपला विषय, दुसरं काहीच नाही करत. म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कारण त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे त्यांनी की स्वतःला चित्तशुद्धी करा आणि मग ते करा. मन हा मोगरा करायचा आहे आणि मग तो ईश्वराला अर्पण करायचा. मनाचा मोगरा करणं हे तुकोबांचा. पण मनाचा मोगरा करणं ही कल्पना किती सुंदर आहे बघा, संतांनी सांगितलेली किती सुंदर आहे. म्हणजे मन इतकं तुमचं ताजं तवानं सुगंधित चांगलं असं पाहिजे, मन वाईट नाही असायला पाहिजे. आणि तेव्हा ते ईश्वराला अर्पण करा असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पंढरीची वारी सोडून मोक्ष मागणारा भिकारी आहे असं ते मोक्ष मागत नाहीत, ते स्वर्ग मागत नाहीत, ते आहे इथंच स्वर्ग निर्माण करण्याची आकांक्षा करतात. ते या सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची. आणि पहिलं मेळा कवनाचा, नामा येतो केशवाचा, असं जनाबाईंना लिहून ठेवलेलं आहे. की काय केलं तर नामदेवाने इतक्या लोकांना जमवलं की खूप लोकांची दिंडी येते ना, तेव्हा मग काय पूर्ण आलं नामदेवाने. आणि नामदेवाने ह्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये अशा पद्धतीने नवा एक असा खेळ मांडला. हे सगळं एका बाजूला चाललंय, दुसऱ्या बाजूला त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या 5 तीर्थयात्रा केल्या. आणि आपला वेगळा विचार तिकडेही दिला. उत्तर भारतात गेला तुम्ही तर आपल्याला तुम्हाला असं जाणवेल की राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा या सगळ्या भागात अगदी तुम्ही जम्मू पर्यंत जर गेला तर तुम्हाला तिथं जाणवेल की नामदेवांची मंदिर आहे. भारतातला एकमेव संत आहे की त्या संतांची मंदिरं देशभर आहेत. एकमेव संत आहे, त्या संतांची मंदिरं देशभर आहे. आणि या संतांनी तिथं जाऊन काय केलं? तिथं जाऊन लोकांना हाच आत्मविश्वास. नामदेव तिकडं उत्तर भारतामध्ये ज्या 2 परंपरा सुरू झाल्या पुढं, एक म्हणजे निर्गुण परंपरा सुरू झाली, त्याचीही सुरुवात नामदेवांपासून मानली जाते. आणि दुसरी शिखांची जी परंपरा असते, गुरु ग्रंथ साहेब स्वतःच्या धर्मासाठी गुरु वेगवेगळे आहेत आणि त्यांचा जो विचार आहे तो प्रमाण मांडलेला ग्रंथ, त्याच्यामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहे, 61 पद आहे. आणि तिथून सुरुवात ही नंतर गुरु गोविंद साहेबांनी नंतर तो ग्रंथ तयार केलेला आहे काही शतकांनी. त्याच्या अगोदर नामदेवांनी तिथं काम केलेलं आहे. नामदेवांनी तिथं नहर म्हणजे पाणवठ्याच्या आसपास जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं आणि सगळ्या गोष्टी केल्या, लोकांना शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. आणि म्हणून ते नामदेव अजूनही मानतात. भाषेचे अडसर, वेगवेगळ्या प्रांताचे अडसर, वेगवेगळ्या राजवटीचे अडसर, अशा अनेक त्या काळात अडचणी असतीलच ना. हे सगळं ओलांडून प्रवासाची कसली साधनं नसताना हा माणूस भारतभर फिरतोय, दक्षिणेतही जातोय, उत्तरेतही जातोय, सगळं सर्वत्र जातोय आणि आपला एक नवा विचार सांगतोय. आणि एक नवी माणुसकीची शाळा त्या काळात ठरवतो आहे. हे अचंबित करणार, हे आपल्या सगळ्यांना आनंद देतात. आणि म्हणून आजही तुम्हाला असं दिसेल की तुम्ही गेलात दिल्ली, विशेषतः पंजाब वगैरे भागात, आणि तुम्ही जर म्हटलं की मी पंढरपुरातून आलेलो आहे, मी वारकरी संप्रदायातून आलेलो आहे, तर तुम्हाला जो सन्मान मिळतो तो तुम्हाला स्वतःलाच थक्क करून सोडणार आहे की अरे आपल्यापेक्षा ते लोक किती मानतात नामदेवांना, असं तुम्हाला वाटेल. तर हा या सगळ्या गोष्टी आहेत. नामदेवांनी काय स्वतः ठरवलेलं होतं? नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावू जग. ज्ञानाचा दिवा जगभर लावायचा हा भाग आहे. तुकोबांनी सुद्धा पुढे पुढं म्हणजे मी माझ्या ग्रंथामध्ये ते म्हटलेलं आहे की नामदेवांनी जे काही संयत मांडणी केली त्याचा एक ठळक टोकदार आविष्कार जो आहे तो तुकोबांनी केलेला आहे. नामदेवांच्या म्हणून तर वारकरी संप्रदायात म्हटलं जातं की नामदेवांचा तुका आणि ज्ञानदेवांचा एका असं म्हटलं जातं. की हे दोघांचे एकमेक प्रभाव कुणाचे कुठे आहे, तर ते तसे आहे. आपला देव हा पंढरपुरात उघड आहे.
सगळ्यांसाठी आहे. सर्व माणसं समान आहे, सर्व भूती परमेश्वर, ही त्याची धारणा आहे. आणि म्हणून नामदेवांचं जे पसायदान आहे, ज्ञानदेवांचं पसायदान सगळ्यांनाच ज्ञानदेवांचं पसायदान जे आहे आता आयुष्यात केलेले ज्ञानेश्वरीत आले आणि ते सुंदरच आहे, त्यात कशाने काय. कारण जे खळांची व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी रती वाढो असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. जे खळ म्हणजे खल म्हणजे वाईट वाईट माणसांचं काय व्हावं, जे खळांची व्यंकटी म्हणजे त्यांच्यातलं जे वाईटपण आहे, वाकुडपण आहे, ते सांडून जावं, संपून जावं. तो खल माणूस संपू नये, तर ते जावं आणि त्यांना सत्कर्मी रतीला, चांगल्या कर्मामध्ये त्यांना गोडी लागतो असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि हा विचार फार मोठा आहे. तुम्ही अगदी अलीकडं बघितलं काही भारतीय सनातन कुठली एक संस्था वगैरे आहे, त्यांचा तो सनातन प्रभात, त्यांचा हेडलाईनच असतो दुर्जनांच्या नाशासाठी. आणि संत असं नाही, दुर्जनांचा नाश नाही, दुर्जनांच्या मध्ये असणाऱ्या वाईटपणाचा नाश ही माणूस काय. माणूस चुकत असतो, माणूस बदलत असतो, माणूस घडत असतो आणि त्याची जी परवड होते ती त्याला लाभलेल्या पार्श्वभूमीवर, परिस्थितीवर असते. चोऱ्या करणं हे का माणसाचं उपजत गुण नाही, पण जेव्हा त्याला परिस्थितीच अशी येते तो चोरी करतो. लक्षात, ती परिस्थिती जर बदलली तर कदाचित माणूस बदलेल आणि परिस्थिती बदलवणं हे माणसाच्या हातात आहे. तर हा सगळा भाग आहे. आणि म्हणून नामदेवांचं पसायदान काय आहे? नामदेवांचं पसायदान आहे अकल्प आयुष्य भावे तयार माझी या सकळा हरीच्या दास, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासात भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. काय म्हणताय? अकल्प आयुष्य भावे तया, ते कुळ दीर्घकाळ चालत राहा, खंडित नाही व्हायला पाहिजे. कोणतं कुळ? जे कुळ ते चांगल्या वर्तनामध्ये गुंतलेलं आहे. माझी या सकळ हरीची दात झालेले सगळे कल्पनेची बाधा, पाठभेद असा आहे वासनेची बाधा, असंही एका ठिकाणी आपल्याला अभंगात. वासनेची किंवा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, त्यांना वासनेची बाधा होता काल, कल्पनेची अहंकाराची ती बाधा होता कामा नये. ही संत मंडळी, ही भक्त मंडळी असा पण पाठभेद आहे, तर सुखी असो. ही भक्त मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लपो राजस, ही राजस माणसं आहे, ही चांगली माणसं आहेत आणि त्यांना अहंकार तेवढा दाबता कामा नये. आता झालंय कसं, स्वतःला संत म्हणवणारे आणि महाराज म्हणवणारे जे लोक आहेत, असे लोकांना सुद्धा अहंकार बळी झाले. त्यांना खूप अहंकार, पण अरे आम्ही म्हणतो त्याला काय अर्थ? आम्ही चुकत शिकणारे लोक आहोत अशी भूमिका करायला पाहिजे. तर हे सगळ्यांचं कल्याण बघा, नामा म्हणे तया असावे कल्याण, हे सगळ्यांचं कल्याण. पण सगळ्यांचं म्हणजे सद्वर्तन करतात तर सगळ्यांचं कल्याण आणि सद्वर्तन करावं यासाठी त्यांना बोलवणं, हा सगळा भाग यामध्ये आपल्याला दिसतो. संत नामदेव हे अशा पद्धतीनं अनेक सीमांचं उल्लंघन करत एक मानवतेची भिंत उभं करतात, मानवतेची साखळी निर्माण करतात. ते माणसं एकमेकांच्या हातात हात घेतात. जिथं जातीभेद नाही आहे, तिथं स्त्री पुरुष असा भेद नाही आहे, स्त्रियांना अधिकार नव्हता वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत त्यांच्या वारकरी संप्रदायामध्ये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक नवी व्यवस्था, नवी मांडणी ते आपल्याला देत आहे, एक नवा आदर्श आपल्या समोर ठेवतात. आणि म्हणून संत नामदेव आणि त्यांचं कार्य आपण पुन्हा वेगळ्या परिप्रेक्षामध्ये समजून घ्यावं, चमत्काराच्या पलीकडे जाऊन समजून घ्यावं असं मला नेहमी वाटतं. चमत्कार हे संतांचं वैशिष्ट्य नाही आहे, त्यांनी सांगितलेला विचार आणि त्यांनी दिलेला आचार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे आपण समजून घेतलं आणि ते अंगीकारलं तर ही मानवतेची भिंत, मानवतेची शाळा जी आहे, साखळी जी आहे, ती आपल्याला अखंड चालवता येईल असं मला वाटतं. मला तुम्ही संधी दिली आणि ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. मिरजकर सरांनी आज खूपच चांगल्या पद्धतीनं नामदेवांचं आपल्याला सगळं चरित्र आणि त्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवलंय. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर जे लोक परमेश्वर आणि भक्त याच्यामध्ये मध्यस्थ मानत नाहीत,
ते लोक चमत्कारावरती अजिबात विश्वास ठेवत नाही. जगातल्या सगळ्या विचारवंत किंवा संत असतील किंवा अशा पद्धतीने भक्त असतील की जे खऱ्या अर्थानं परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, ते मध्यस्थाला नाकारतात आणि जे मध्यस्थ आपला व्यवसाय वाढवू इच्छितात ते त्याच्यामध्ये चमत्कार टाकतात. हे आतापर्यंत एकूण दिसलेलं चित्र आहे. आपण जर बघितलं तर नामदेवांचं हिंदी साहित्यातलं योगदान खूप मोठं आहे आणि कबीर असतील किंवा इतर संत असतील ते त्यांना प्रेरणा देणार आहे. म्हणजे आपल्याला आपण सगळ्यात मोठं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेस नामदेवांनी हिंदी मधलं जर आपण त्यांचं साहित्य बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेवरती मोठा भर दिलेला आहे. आणि नुसतं एवढंच नाही तर त्यांनी एक विचार मांडलेला आहे की निर्गुण निराकार असा परमेश्वर आहे आणि उपासना ही सगुण आहे असं त्यांचं म्हणणं त्या हिंदीच्या अभंगात आपल्याला दिसून येतं. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सामाजिक समता निर्माण व्हावी, त्या काळात असलेली अस्पृश्यता संपावी, त्या काळात असलेलं अंधश्रद्धा असतील ते जावं, यासाठी सुद्धा नामदेवांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ते एका हिंदी अभंगात असं म्हणतात, पाहन अंगे देव काटीला, बाको प्राण नाही वाकी पूजा रचेला, निर्जीव आगे सजीव मारे, देखत जानत आपण हावरे. हे जे म्हणतायत हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या दगडात प्राण नाही त्याची पूजा करणं, ज्याला मूक सजीव प्राण्यांचा बळी देणं, यामुळे अज्ञानी लोक आपलाही प्राण गमावू शकतात. हे असं स्पष्टपणे नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटलेलं आहे. आणि हिंदीमध्ये तर त्यांनी मोठं त्या परिसरात काम केलेलं. आणि सर म्हटले तसं खरंच आहे की नामदेवांची मंदिरं आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये, हिंदी भाषिक परिसरामध्ये आपल्याला आढळून येतात. त्या काळी नामदेवांनी आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विषमता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि हेच काम खऱ्या अर्थानं माणुसकीचं काम आहे. हे माणुसकीचं काम नामदेवांनी त्या काळी केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती समाजाचं एक आगळं वेगळं परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे शीख परंपरेत सुद्धा नामदेवांना खूप मानलं जातं. ही गोष्ट खरी आहे, तीही आपण समजून घेतली पाहिजे. तिथे नामदेवांचं योगदान मोठं आहे. नामदेवांचं खरं अनेक मुद्द्यांवरती खूप चांगलं योगदान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आज मिरजकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही सगळी माहिती दिली. आपणही नामदेवांच्या पर्यंत आपल्याला नेण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो खूपच सुंदर आहे. मी श्यामसुंदर मिरजकर सरांचं आपल्या या मिशन माणुसकीच्या वतीनं आणि माणुसकीच्या शाळेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. कारण सर आपल्या परिवारातले आहेत, त्यामुळे आभार न म्हणता त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर आपण असंच भेटत राहूया. खूप सुंदर आपण केलं. त्यामुळं इथे उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि फेसबुकच्या माध्यमातून सगळे जे अभ्यास वर्गाला जोडले गेलेले आमचे सगळे सहकारी, यांचंही मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता आपली माणुसकीची शाळा असेल, त्या शाळेत आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करून इथेच थांबतो. जय भारत. खूप छान झालं सर. भाई तुमच्याकडनं एंड हो येस. एंड